नमस्कार, संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत. तर इथे मी पाठीमागचा भाग मापे टाकून कटिंग करून घेतलेला आहे. परत एकदा इथे तुम्हाला मापे टाकून दाखवते. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 15 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे मी 16 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. इथे मी शोल्डर 6 इंच घेतलेले आहे आणि मुंड्यासाठी 6.5 इंच. इथून देखील आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची. मुंड्याच्या गोलाईसाठी इथे मी 1 इंच घेतलेले आहे. इथून 1 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. 44 छातीचा ब्लाऊज आहे, तर 44चा चौथा 11 इंच अधिक 1.5 इंच ठेवलेले आहे मी मार्जिनसाठी. तुमच्याकडे जर कापड जास्त असेल तर तुम्ही 2 इंचाची मार्जिन ठेवू शकता. कमर आहे 35 इंच, त्याचा चौथा 8.25 इंच अधिक 1 इंच टक्ससाठी घ्यायचे आणि 1.5 इंच मार्जिनचे. इथून साईडचा जो कापड आहे तो एक्स्ट्रा झालेला आहे, तर मी ते कटिंग करून घेते. त्याच्यानंतर इथे मी गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे आणि गळ्याच्या साईडला 1/2 इंच डाऊन करून घ्यायचे, म्हणजे शोल्डर उतरत नाही. पाठीमागच्या गळ्याची उंची 10.5 इंच आहे आणि इथून 3.5 इंचावर माप टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे मी गळ्याचा आकार काढून घेते. ब्लाऊज पीसची बॉर्डर आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन बनवून घ्यायची आहे. इथे मी टक्स रुंदी 5 इंच घेतलेली आहे आणि उंची 6 इंच. दोन्ही साईडून अर्धा इंच घ्यायचे. 1 इंचाची टक्स आली पाहिजेत. त्याच्यानंतर इथे मी गळा कटिंग करून घेते. जसा आकार काढून घेतलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. इथे मी पाठीमागच्या साईडला देखील टक्स मारून घेते. इथे मी ब्लाऊज पीसचा कापड आणि अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे. ते शिलाई करून कटिंग करून घेतलेलं आहे आणि बॉर्डरमध्ये कॅनव्हास पेपरचे कटिंग करून घेतलेले आहे 1.5 इंचाचे. खालच्या साईडला इथे मी पानगळ्याचा आकार काढून घेतलेला आहे आणि वरच्या साईडला मटक्या गळ्याचा आकार आहे. इथे मी गळ्याचा मध्य काढून घेते. चॉक मारून घ्यायचा. त्याच्यानंतर जी डिझाईन बनवून घेतलेली आहे त्याचा देखील आपल्याला पानगळ्याचा मध्य आहे तो काढून घ्यायचा आहे. म्हणजे पानगळ्याचा जो मधला आकार आहे तो बराबर मध्ये येईल ब्लाऊजच्या. पहिल्यांदा इथे मी उलट्या साईडून शिलाई करून घेते. शिलाई करून झाल्यानंतर आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे, म्हणजे गळा व्यवस्थित परतवतो आतल्या साईडला. अशा प्रकारे आपल्याला इथे कॅनव्हास पेपर परतवून घ्यायचा आहे बाहेरच्या साईडला. त्याच्यानंतर इथे वरच्या साईडून दाब टीप देऊन घ्यायची.
इथे मी बाहेरच्या साईडला देखील शिलाई करून घेते. इथे खालच्या साईडला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी इथे मी चॉक मारून घेते. पहिल्यांदा इथे मी चॉक मारून घेतलेले आहे, त्याच्यावरती लेस लावून घेते. त्याच्यानंतर इथून आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. पानगळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. एकदम सोपी आणि सिंपल डिझाईन आहे, पटकन होणारी. इथे मी लेसवरती डबल शिलाई देऊन घेते. खालच्या साईडची जी लेस आहे त्याच्यावर देखील आपल्याला इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी टक्स मारून घेते. जिथे आपण टक्स पॉईंट काढून घेतलेला होता तिथे डिझाईन आलेली आहे, तर मी साईडून टक्स मारून घेते. त्याच्यानंतर इथे मी खालच्या साईडला कमरपट्टी 1.5 इंचाची शिलाई करून घेते. जिथे टक्स येतो तिथे छोटीशी प्लेट टाकून घ्यायची आहे, त्याच्यामुळे कमरपट्टी व्यवस्थित बसते. वरच्या साईडून दाबटीप देऊन घ्यायची. त्याच्यानंतर आतल्या साईडला परतवून घ्यायची आणि रनिंग शिलाई देऊन घ्यायची. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. आणि लाईक करायला विसरू नका. इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन छान झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि मधल्या साईडचा जो पान गळ्याचा आकार काढलेला आहे तिथे मी गोल्डनचे बटन लावून घेतलेले आहे.